नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. शिवसेनेच्या विधानसभेतल्या आमदारांच्या विरोधात अपात्रतेच्या कारवायांना सुरुवात झालेली आहे. म्हणजे त्याच्या संदर्भातली प्रक्रिया सुरू झालेली आहे. सुनावण्यांना सुद्धा सुरुवात झालेली आहे. पण विधानसभेच्या पाठोपाठ विधान परिषदेतले सुद्धा काही आमदार यांनी उद्धव ठाकरेंची साथ सोडून ते एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेसोबत गेलेले आहेत. आता जसं विधानसभेमध्ये अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी ही शिवसेनेच्या दोन्ही गटांकडून एकमेकांविरोधात करण्यात आलेली आहे, तशाच पद्धतीने आता विधान परिषदेतले सुद्धा जे आमदार ठाकरेंची साथ सोडून एकनाथ शिंदेंसोबत गेलेले आहेत त्यांच्याही विरोधात अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी ही शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाकडून करण्यात आलेली आहे. खरं तर या संदर्भातली आम्ही मागणी केलेली आहे अशी प्रतिक्रिया किंवा ही माहिती अनिल परब जे ठाकरे गटाचेच आमदार आहेत त्यांनी आधीच जे आता नुकतंच विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन झालं त्याही वेळेला दिलेली होती. आजही त्यांनी ही पुन्हा एकदा माहिती दिलेली आहे. आता हे कोण कोण आमदार आहेत तर स्वतः नीलम गोरे ज्या विधान परिषदेच्या आता एक प्रकारे सभापतीचं जे सगळं कार्यभार असतो तो त्यांच्याकडे आलेला आहे. कारण त्या उपसभापती असल्या तरी सुद्धा सभापती कोणी नसल्यामुळे तेच एक प्रकारे सभापती पदाचा कार्यभार सुद्धा सांभाळत आहेत. त्यामुळे नीलम गोरे सोबतच मनीषा कायंदे आणि विप्लव बजोरिया तिन्ही शिवसेनेच्या विधान परिषदेतल्या आमदारांच्या विरोधामध्ये अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी ही ठाकरे गटाने केलेली आहे. आता त्याच्यामध्ये मनीषा कायंदे आणि विप्लव बजोरिया यांना आपण काही काळासाठी बाजूला ठेवलं, पण हा प्रश्न पडतो की नीलम गोरे या तर विधान परिषदेच्या सध्या उपसभापती आहेत आणि सभापती नसल्यामुळे एक प्रकारे सभापती पदाचा सुद्धा कार्यभार सांभाळत आहेत. मग जेव्हा अपात्रतेच्या याचिका या करण्यात येतात त्यावेळेला त्याचा न्यायनिवाडा करण्याचे अधिकार हे तर विधान परिषदेच्या सभापतींनाच असतो. आता त्यांच्याच विरोधात जर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी होत असेल तर सुनावणी नेमकी कोण करणार? मुळात विधान परिषदेच्या सभापती किंवा उपसभापती यांच्या विरोधामध्ये अपात्रतेची कारवाई ही होऊ शकते का? ठाकरे गटाचं म्हणणं काय आहे आणि त्याच्यावर कायद्याची बाजू काय आहे, सोबतच सत्ताधारी पक्षांकडून सुद्धा काय काय सांगण्यात आलेलं आहे, या सगळ्या गोष्टी आजच्या व्हिडिओमधनं समजून घेऊया. नमस्कार, मी अनुजा. तुम्ही पाहत आहात मुंबई तक. तर जसा मी उल्लेख केला, नुकतंच विधिमंडळाचं महाराष्ट्र विधिमंडळाचं पावसाळी अधिवेशन पार पडलेलं आहे. या अधिवेशनाच्या वेळेला सुद्धा अनिल परब जे ठाकरे गटाचे विधान परिषदेतलेच आमदार आहेत त्यांनी सभागृहामध्येच हा मुद्दा उपस्थित केलेला होता. नीलम गोरे यांनी ठाकरेंची साथ सोडून जे त्या शिंदेंसोबत गेलेले आहेत याच्यानंतर त्यांनी काही मुद्दे हे विधान परिषदेमध्ये उपस्थित केलेले होते, ज्याच्यावरनं आपल्याला समजेल की का नीलम गोरे यांच्या विरोधात कारवाई करण्यात यावी किंवा त्यातला कायदेशीर पेच नेमका काय असणार आहे, ठाकरे गटाची मागणी नेमकी काय आहे हे सगळ्यात पहिले जाणून घेऊ आणि त्याच्यानंतर त्याच्यातली कायद्याची बाजू सुद्धा समजून घेऊ. आता विधान परिषदेमध्ये बोलताना अनिल परब यांनी असंच हेच मुद्दे सांगितलेले आहेत की उपसभापती नीलम गोरे असल्या तरी सुद्धा सभापती आता कोणीच नसल्यामुळे त्याची निवड होणं बाकी असल्यामुळे नीलम गोरे याच एक प्रकारे सभापती पदाचा कार्यभार सुद्धा सांभाळत आहेत. आता यांचं अनिल परबांचं असं म्हणणं आहे की जर त्याच सभापतींनी पक्षांतर केलं असेल तर त्यांना मग कुठला नियम लागू होतो हा प्रश्न त्यांनी उपस्थित केलेला आहे. त्याच्यानंतर त्यांनी काही सुप्रीम कोर्टाचे मुद्दे सुद्धा मांडलेले आहेत. अनिल परब यांचा दुसरा प्रश्न आहे की सुप्रीम कोर्ट म्हणालेला आहे, सुप्रीम कोर्टानेच हे अधोरेखित सुद्धा केलेलं आहे महाराष्ट्र सत्ता संघर्षाच्या सुनावणीच्या वेळेला किंवा निकालामध्ये की अपात्रतेचा निर्णय हा विधानसभेतले आमदार असतील तर अध्यक्षांनी घ्यावा किंवा अध्यक्ष नसतील तर उपाध्यक्षांनी घ्यावा आणि विधान परिषदेतले आमदार असतील तर सभापतींनी घ्यावा, सभापती नसतील तर उपसभापतींनी घ्यावा. पण इथे आता विधान परिषदेमध्ये सभापती असो किंवा उपसभापती असो दोन्हीही एकाच व्यक्तीकडे आहे. मग अशा परिस्थितीमध्ये जर त्यांच्याच विरोधामध्ये अपात्रतेची कारवाई ही करायची असेल तर कोण करणार, त्याच्या सुनावण्या कोण घेणार? कारण की जर सभापतींच्या विरोधात अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी झाली तर कदाचित त्याच्या संदर्भातला न्यायनिवाडा किंवा सुनावण्या उपसभापती करू शकतात. उपसभापतींच्या विरोधात कारवाई करण्याची मागणी असेल तर त्या संदर्भातला न्यायनिवाडा सभापती करू शकतात. पण सध्या ही दोन्ही पदं एकच व्यक्ती भूषवत असताना मग त्याचा न्यायनिवाडा करणार कोण हा प्रश्न सुद्धा अनिल परबांनी विचारलेला. चौथा मुद्दा नबाम राबिया केसचा, ज्याचा आपण वारंवार उल्लेख हा शिवसेनेच्या प्रकरणातली किंवा सत्ता संघर्षाची सुनावणी जेव्हा सुप्रीम कोर्टात होत होती वारंवार या केसचा उल्लेख आपण पाहिलेला आहे. तर त्याचाही दाखला देत अनिल परबांनी असं म्हटलेलं आहे की ज्यांच्यावर अविश्वासाचा प्रस्ताव असेल किंवा सभापती, उपसभापती, अध्यक्ष, उपाध्यक्ष हे अविश्वासाच्या छत्रछायेखाली असतील, त्या छायेखाली असतील तर त्यांना अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार नाही. खरं तर त्यावेळेला म्हणजे अनिल परबांनी असं सुद्धा म्हटलेलं होतं की नीलम गोरे यांच्या विरोधामध्ये अविश्वासाचा प्रस्ताव आहे, मग त्यांना अपात्रतेचा निर्णय घेण्याचा अधिकार सुद्धा नाही, हे नबाम राबिया केसमध्येच सांगण्यात आलेलं होतं. त्याच्यामुळे हा सुद्धा मुद्दा जो आहे हा अनिल परबांनी विधान परिषदेमध्ये उपस्थित केलेला होता. आता त्यांनी काही कायद्याचे मुद्दे सुद्धा सांगितलेले आहेत. त्याच्यामध्ये त्यांचं म्हणणं आहे की सरकारने म्हणजे असे सगळे पेच प्रसंग असताना कायदा नेमका काय सांगतो या संदर्भात बोलताना
अनिल परबांनी सांगितलेलं आहे की सरकारने 4 जणांची एक समिती बनवावी, मग त्याच्यामध्ये सरकारकडनं नेमकं कोण असणार, विरोधकांमधनं कोण असणार हे फायनलाइज करणं गरजेचं आहे, हे ठरवणं गरजेचं आहे आणि मग ते हा प्रश्न सोडवतील असं अनिल परबांचं म्हणणं आहे। आता पुढे त्यांनी हा सुद्धा एक पेच मांडलेला आहे की उद्या जाऊन जर नीलम गोरे यांच्या विरोधात अपात्रतेची कारवाई जी करण्यात आलेली आहे आणि त्याच्यावर त्या जर अपात्र ठरल्या तर मग त्या सभापतीपद भूषवत असताना जी विधेयकं विधान परिषदेतनं मंजूर झाली ती मात्र रद्दबातल ठरतील। एक प्रकारे सरकारने त्या काळामध्ये जे काही निर्णय घेतले असतील, जे काही विधेयकं विधान परिषदेतनं मंजूर केली गेलेली असतील ती सगळी रद्द ठरू शकतात असा सुद्धा दावा हा अनिल परबांकडनं करण्यात आलेला आहे। आता विधान परिषदेमध्ये अनिल परबांनी हे सगळे मुद्दे मांडलेले असताना ठाकरे गटाची मागणी, ठाकरे गटाचं मत किंवा त्यातल्या कायद्याची बाजू, ते स्वतः सुद्धा वकील आहेत त्यामुळे काही कायद्यातल्या गोष्टी सुद्धा त्यांनी या सांगितलेल्या आहेत। यावर उत्तर देताना विधान परिषदेमध्येच महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सुद्धा उभे राहिले आणि अनिल परबांच्या या सगळ्या प्रश्नांची उत्तरं ही त्यांनी दिलेली आहेत कायद्याच्याच भाषेमध्ये, ते सुद्धा वकील आहेत। तर आता अनिल परबांची बाजू पण समजून घेतली, त्याच्यावर सत्ताधारी पक्षाकडनं काय सांगण्यात आलेलं आहे हे सुद्धा जाणून घेऊया। देवेंद्र फडणवीस यांनी असं सांगितलेलं आहे की मुळात सुप्रीम कोर्टाने जेव्हा महाराष्ट्र सत्ता संघर्षाचा निकाल दिला त्यावेळेला ही गोष्ट अधोरेखित केलेली होती की ज्या आमदारांवर अपात्रतेची कारवाई ही सुरू असेल ते आमदार ती प्रक्रिया पूर्ण होईपर्यंत विधानसभा किंवा विधान परिषदेतल्या कामकाजांमध्ये सहभाग घेऊ शकतात, विधेयकांसाठी त्यांचं मतदान सुद्धा ते करू शकतात, ते ज्या पदावर आहेत त्या पदावर राहून ती कर्तव्य ते भूषवू शकतात, त्याच्यानंतर जो काही निर्णय येईल त्याच्यानंतर गोष्टी बदलू शकतात। पण अपात्रतेची कारवाई सुरू आहे म्हणून त्यांना मतदानापासून वंचित ठेवता येत नाही किंवा त्यांना मतदानच करायचं नाही किंवा सभागृहाच्या कामकाजामध्ये सहभागच घ्यायचा नाही असं होत नाही, हे सुप्रीम कोर्टानेच सांगितलेलं आहे। त्यामुळे जरी जी ठाकरे गटाची मागणी होती की विधान परिषदेच्या सभापती म्हणून नीलम गोरे यांच्या विरोधातच जर अपात्रतेची कारवाई सुरू असेल आणि त्या जर सभागृहाचं सगळं कामकाज लीड करत असतील, विधेयकं मंजूर होत असतील त्या सभापती असताना, तर ती मग रद्द ठरतील जर त्या अपात्र झाल्या तर याच्यावर फडणवीसांचं असं म्हणणं आहे की अशामुळे काही ही विधेयकं रद्द होत नाहीत किंवा ती मागेही घेतली जात नाहीत, कारण की हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे अपात्रतेची कारवाई सुरू असली तरी सुद्धा ते कामकाजात सहभाग घेऊ शकतात, मतदान सुद्धा करू शकतात। त्यामुळे हा प्रश्न सुद्धा इथे मिटतो, हे कायद्याच्याच भाषेत आपल्याला समजतं की जे सुप्रीम कोर्टानेच क्लिअर केलेलं आहे। दुसरा मुद्दा जो त्यांनी सांगितलेला आहे तो म्हणजे शिवसेनेसंदर्भातला। आता नीलम गोरे यांच्यावर अपात्रतेची कारवाई व्हावी ही ठाकरे गटाची मागणी का आहे, कारण की नीलम गोरे या आत्तापर्यंत आपण पाहिलेलं होतं की जेव्हा गेल्या वर्षी शिवसेनेमध्ये फूट पडली, आमदार इथे तिथे गेले, या सगळ्यामध्ये नीलम गोरे या मात्र ठाकरे गटासोबतच कायम राहिलेल्या होत्या। आता नीलम गोरे यांनी मात्र एक साधारण वर्षभरानंतर जुलै 2023 मध्ये बंड झालंय, जून 2022 मध्ये, पण नीलम गोरेंनी मात्र जुलै 2023 मध्ये ठाकरेंची साथ सोडली आणि त्या एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेमध्ये गेल्या। त्यामुळे त्यांनी पक्षांतर केलं, म्हणजे ही पक्ष विरोधातली कारवाई झाली असं म्हणून ठाकरे गटाने ही मागणी केली की नीलम गोरे यांच्यावर सुद्धा डिस्क्वालिफिकेशनची म्हणजे आमदार अपात्रतेची कारवाई ही करण्यात यावी। यावर सुद्धा आता एक मुद्दा जो आहे हा देवेंद्र फडणवीस यांनी उपस्थित केलेला आहे। त्यांचं असं म्हणणं आहे की नीलम गोरे या ज्या वेळेला विधान परिषदेच्या आता सदस्य झालेल्या आहेत, त्यांचा ज्या वेळेला एबी फॉर्म भरण्यात आलेला असेल, त्या ज्या वेळेला विधान परिषदेवर आलेल्या आहेत त्यावेळेला त्यांचा पक्ष हा शिवसेना होता। आता नीलम गोरे या जेव्हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत आलेल्या आहेत त्या पक्षाला सुद्धा निवडणूक आयोगाने शिवसेना हेच नाव दिलेलं आहे, धनुष्यबाण हेच त्यांचं चिन्ह आहे, मग याच्यामध्ये पक्षांतर आलं तरी कुठून? त्यामुळे देवेंद्र फडणवीस यांचं म्हणणं आहे की नीलम गोरे या आधीही शिवसेनेच्या होत्या आणि आता सुद्धा शिवसेनेच्या आहेत। आता ही गोष्ट काही विधानसभेच्या त्या सगळ्या आमदारांना लागू होणार नाही, कारण की इलेक्शन कमिशनचा जो निर्णय आहे तो फेब्रुवारी 2023 मध्ये आलेला आहे। या विधानसभेच्या सगळ्या आमदारांच्या विरोधात कारवाया सुरू आहेत, त्या जून 2022 मध्ये त्यांनी केलेल्या कृतींवरून त्या कारवाया करण्यात आलेल्या आहेत। इलेक्शन कमिशनचा निर्णय हा तिथे लागू होत नाही, हे सुप्रीम कोर्टाने स्पष्ट केलेलं आहे, त्यामुळे तो तिथे लागू होणार नाही त्या सगळ्या 54 आमदारांवर, पण नीलम गोरेंसंदर्भात तो लागू होऊ शकतो, कारण नीलम गोरेंनी एकनाथ शिंदेंच्या शिवसेनेची जी साथ धरलेली आहे ती इलेक्शन कमिशनच्या निर्णयानंतर धरलेली आहे। त्यामुळे त्या आधी सुद्धा शिवसेनेच्याच होत्या आणि आता सुद्धा त्या शिवसेनेतच आहेत, हाच तर्क त्यांनी मांडलेला आहे फडणवीसांनी सभागृहामध्ये। त्यामुळे त्यांच्यावर पक्षांतराची कारवाई कुठल्या बेसिसवर होणार हा सुद्धा प्रश्न उपस्थित करण्यात आलेला आहे। त्याच्यानंतर त्यातली आणखीन एक कायद्याची बाजू त्यांना सांगायची होती, ती म्हणजे की जे जयंत पाटील जे शेकापचे आमदार आहेत त्यांनी सुद्धा विधान परिषदेत हा मुद्दा मांडलेला होता की सभापती पदावर गेल्यानंतर ती व्यक्ती त्या पक्षाची सदस्य राहत नाही। यावर सुद्धा फडणवीसांचं म्हणणं होतं की हे नैतिक दृष्ट्या आहे पण हे कायदेशीर दृष्ट्या नाहीये।
नैतिकदृष्ट्या मॉरली आपण हे मानतो की जेव्हा एखादी व्यक्ती ही एका घटनात्मक पदावर जाते किंवा म्हणजे जसं विधानसभा अध्यक्ष उपाध्यक्ष असेल, विधान परिषद सभापती उपसभापती असेल, त्यावेळेला ती त्या पदावर आहे, त्यामुळे तिने कुठल्या एका पक्षासोबत राहणं, एका पक्षाची बाजू घेणं, एका पक्षासंदर्भात पक्षपात ठेवणं, सहानुभूती ठेवणं हे त्यांच्याकडनं अपेक्षित नाहीये. त्यांनी निष्पक्ष राहणं अपेक्षित आहे. पण हे सगळं मॉरली आहे, नैतिकदृष्ट्या आहे, कायदेशीर असं नाहीये. फडणवीसांनी दावा केलेला आहे की कायद्यामध्ये अशी कुठलीही तरतूद नाही की या पदावर गेल्यामुळे त्या व्यक्तीचा त्या पक्षासोबत संबंध नाही किंवा त्या व्यक्तीचं त्या पक्षासोबतचं सदस्यत्वच रद्द होतं, असं कायद्यात कुठलीही तरतूद नाही, कुठल्याही नियमात ही तरतूद नाही. हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेलं आहे. आता येतो मुद्दा, तो म्हणजे 10व्या शेड्यूलचा. हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे, सगळ्यात क्रुशियल मुद्दा आहे, ज्याच्यातनं आपल्याला उत्तर मिळू शकतं की नीलम गोरे यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची कारवाई ही होऊ शकते की नाही. देवेंद्र फडणवीस यांनी 10व्या शेड्यूलमधल्या काही तरतुदी सांगितलेल्या आहेत, ज्याच्यावरच आमदार पात्र होणार की अपात्र ठरणार याचा न्यायनिवाडा जो आहे तो केला जातो. आता 10व्या शेड्यूलनुसार सभापतींना राजकीय पक्षाचा राजीनामा देणं किंवा पुन्हा त्या पक्षाचं सदस्यत्व स्वीकारणं यातून सूट देण्यात आलेली आहे. जे इतर सदस्यांसंदर्भात हा पक्षांतरबंदी कायदा जो लागू होतो तो सभापती, अध्यक्ष, उपसभापती, उपाध्यक्ष यांना लागू होत नाही, असं सुद्धा त्याच्यात म्हणण्यात आलेलं आहे. आता असं का म्हणण्यात आलेलं आहे? त्यांनी याच्या पुढे त्या 10व्या शेड्यूलमधल्या काही तरतुदी सांगितलेल्या आहेत. 10व्या शेड्यूलच्या नुसार सभापती हे निरहरतेस म्हणजे अपात्रतेसंदर्भात पात्र झाल्यास, खरं तर या संदर्भातला एक आणखीन मुद्दा आहे जो समजून घेणं गरजेचं आहे, तो म्हणजे 10व्या शेड्यूलमधल्या तरतुदी. आता त्याच्यामध्ये 2 गोष्टी आहेत, या थोड्या किचकट आहेत, पण नीट बारकाईनं त्या वाचल्यात तर त्याचा अर्थ समजू शकेल. देवेंद्र फडणवीसांनी हे जे 10व्या शेड्यूलमधले हे जे क्लॉजेस आहेत ते सांगितलेले आहेत. आता हा जो नियम आहे हा लोकसभा अध्यक्ष, लोकसभेचे उपाध्यक्ष, राज्यसभेचे सभापती सोबतच विधानसभा अध्यक्ष, विधानसभा उपाध्यक्ष, विधान परिषद सभापती आणि विधान परिषद उपसभापती या सगळ्यांसाठी हा नियम आहे की जर अशा पदावर निवडून आल्यामुळे अशा निवडणुकीच्या लगतपूर्वी ती व्यक्ती ज्या राजकीय पक्षाची होती त्या पक्षाचं सदस्यत्व तिने स्वेच्छेने सोडलं आणि त्यानंतर ती जोवर त्या पदावर आहे तोवर त्या राजकीय पक्षात सामील सुद्धा झाली किंवा अन्य राजकीय पक्षाचा भाग झाली तरी सुद्धा त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची कारवाई ही होत नाही. त्यामुळे त्या पदावर असताना नीलम गोरे या शिवसेनेतलं आपलं सदस्यत्व या व्हॉलंटरीली सोडतायत का यानेही फरक पडणार नाही. त्या पुन्हा त्या पक्षात जात आहेत का यानेही फरक पडणार नाही किंवा त्या इतर कुठल्या पक्षात जात आहेत का याने सुद्धा त्यांच्यावर डिस्क्वालिफिकेशनची कारवाई ही होऊ शकत नाही. हा एक तर्क देवेंद्र फडणवीस यांनी सांगितलेला आहे. दुसरा क्लॉज त्याच्यामध्ये सांगण्यात आलेला आहे तो म्हणजे की अशा पदावर निवडून आल्यामुळे निवडणुकीच्या लगतपूर्वी ती ज्या पक्षाची होती त्या राजकीय पक्षाचं आपलं सदस्यत्व सोडून दिल्यावर जेव्हा ती असं पद धारण करण्याचं बंद करेल तेव्हा ती अशा राजकीय पक्षात पुन्हा सुद्धा सामील झाली तरी सुद्धा ती अपात्र ठरत नाही. हे सुद्धा 10व्या शेड्यूलमध्ये सांगण्यात आलेलं आहे. त्यामुळे सर्वार्थाने नीलम गोरे यांच्यावर अपात्रतेची कारवाई ही होऊच शकत नाही. हे सुद्धा देवेंद्र फडणवीस यांच्याकडनं विधान परिषदेमध्ये ह्या सगळ्या कायद्याच्या बाजू ज्या आहेत त्या ठेवण्यात आलेल्या आहेत. सोबतच जरी सुद्धा त्याच्यावर जर अपात्रतेची कारवाई प्रक्रिया करणं असं जर वाटत असेल तर काय करण्यात यावं याच्यावर सुद्धा काही तरतुदी ज्या आहेत ज्या संदर्भात बोललं जातं ते म्हणजे की आता नीलम गोरे या तसं बघायला गेल्या तर विधान परिषदेच्या उपसभापती आहेत. मग जर त्यांच्यावर ही कारवाई करायची असेलच असं मत जर झालं असेल तर मग सभापती जे आहेत त्यांची निवड करावी लागेल सभागृहाला. ते निवड झाल्यानंतर सभापती या संदर्भातला निर्णय घेतील किंवा सभागृहानेच एका नेत्याची या संदर्भात निवड करावी आणि मग तो नेता या संदर्भातला निर्णय जो आहे तो घेईल. त्यामुळे अशा ह्या सगळ्या कायदेशीर बाबी आहेत, कायदेशीर गोष्टी आहेत ज्या नीलम गोरे यांच्यावर अपात्रतेची कारवाई करण्यासंदर्भामध्ये बोलल्या जात आहेत आणि हीच कायदेशीर बाजू तुमच्या समोर ठेवण्याचा आमचा हा प्रयत्न होता. अर्थात नीलम गोरे यांचं मुंबई तक चावडी याच्यामध्ये सुद्धा एक विशेष मुलाखत पार पडलेली आहे. त्याच्यावर सुद्धा या संदर्भात प्रश्न विचारण्यात आलेले आहेत. त्यांचं सुद्धा वर्जन जाणून घेण्यासाठी तुम्ही मुंबई तकच्या YouTube चॅनलवर जा. मुंबई तकची चावडी हा आमचा विशेष कार्यक्रम जरूर पहा आणि अशाच सगळ्या महत्त्वाच्या राजकीय घडामोडी, त्यांचे लेटेस्ट अपडेट्स आणि विश्लेषण पाहण्यासाठी बघत रहा मुंबई तक.